विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच एक्झामसाठी आपलं केसागर पब्लिकेशन आणि केसागर करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. ज्या तुमच्या अपकमिंग एक्झाम आहेत, झेडपी भरती असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू प्रोग्राम, कंबाईन 2024 साठी आपल्या ॲप्लिकेशनवरती बॅचेस चालू आहेत आणि यूट्यूब चॅनलवरती आपल्या मोफत लेक्चर सगळी चालू आहेत. विद्यार्थ्यांना जर काही शंका असतील, जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता पुस्तकांशी संबंधित शंका असतील तर. आणि जर तुम्हाला बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल, ॲप्लिकेशनबद्दल काही शंका असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर मिळून जाईल. ओके चल, तर आतापर्यंत आपण संयुक्त मुख्य परीक्षेसाठी काही लेक्चर सिरीज कंडक्ट केल्या होत्या आणि कंबाईन 2024 साठी आपली जी उत्कृष्ट टीम आहे, उदाहरणार्थ तुमचे गुळिक सर असतील हिस्ट्रीसाठी, त्याच्यानंतर बाकीचे जे इतर एज्युकेटर्स असतील तर त्यांचे देखील सेशन चालू आहेत. सेशन पाहून तुम्ही बॅचेसला ॲडमिशन घेऊ शकता. तर आजचं जे आपलं हे सेशन आहे, काही सेशन आपण करंट अफेअर्सचे घेत आहोत. जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 फोकस करतात, आतापासून अभ्यासाला लागलेले आहेत विद्यार्थी, सो त्याच्यामध्ये तुमच्या करंट अफेअर्स सोबतच एडिटोरियलचा रोल खूप महत्त्वाचा राहतो. आता डेली एडिटोरियल वगैरे आपल्याकडे होतील नाही होतील ते आपण पुढे डिसाईड करूया, पण काही प्रमुख एडिटोरियल ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन 100% दिसतील असे एडिटोरियल आपण इथे घेणार आहोत. करंट अफेअर्ससाठी तुम्ही स्मॉलेस्ट जनरल नॉलेज पुस्तक वापरू शकता, जे आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर एडिटोरियलला स्टार्ट करण्याच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला आपल्या वेबसाईटबद्दल माहिती देते. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे केसागर पब्लिकेशनची. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुम्हाला हवे ते बुक्स मागवू शकता. नवीन एडिशन वगैरे सगळ्या तुम्हाला इथे मिळून जातील. फक्त पुस्तकाचं नाव टाईप करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन, फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही एखादं पुस्तक सर्च करताय पण ते पुस्तक जर त्या नावाने इथं सेव्ह नसेल तर ते तुम्हाला सापडत नाही. हा एक विद्यार्थ्यांनी मला प्रॉब्लेम सांगितला होता, तर त्याच्यावरती मी एक तुम्हाला सोल्युशन सांगते. समजा तुम्ही राज्यसेवेसाठी पुस्तक शोधताय तर तुम्ही एमपीएससी कॅटेगरीमध्ये जा. इथं तुम्हाला प्रीलियम पेपर 1 साठी कॉम्प्रिहेन्सिव्ह जीके, करंट अफेअर्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिक्स, सोशल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, जनरल सायन्स या सेक्शनमध्ये जाऊन व्यवस्थित पुस्तकं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पेपर 2 साठी सुद्धा इथं वेगळा सेक्शन मिळतोय. स्टेट सर्व्हिस मेन एक्झामसाठी पण तुम्हाला इथं वेगळा सेक्शन मिळतोय. ऑप्शनल सब्जेक्ट जे तुमच्या 25 साठी नवीन आयोगाने दिलेले आहेत ऑप्शनल सब्जेक्ट, तर इथे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टची भरपूर पुस्तकं मिळत आहेत. वन स्टॉप सोल्युशन ऑप्शनल सब्जेक्टसाठी फक्त आणि फक्त केसागर पब्लिकेशनच, कारण एवढे स्टँडर्ड बुक्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही. ठीक आहे, तर सांगण्याचा उद्देश काय की पुस्तकाचं नाव टाईप करून जर पुस्तक सर्च नाही झालं तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही या सेक्शनमध्ये जाऊन पुस्तकं बघू शकता. फॉर एक्झाम्पल ग्रेड सीचा सेक्शन वेगळा आहे, PSI/STI ASOचा सेक्शन वेगळा आहे. ओके क्लिअर. चला, आणि लॉग इन रजिस्टर करून घ्या. जसं जसं तुमचे बुक्स तुम्हाला लागत जातील तसं तसं तुम्ही बुक्स ऑर्डर करा. जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तकं तुम्हाला मिळून जातात. ओके चला, तर आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया. आज आपण घेत आहोत एक प्रमुख एडिटोरियल. सेम सेक्स मॅरेज तुम्ही ऐकलं असेल. सेम सेक्स मॅरेज म्हणजे LGBT जो समुदाय आहे तर त्यांच्याबद्दल एक ऐतिहासिक असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. पण काही जे डिसिजन्स आहेत त्याच्या विरोधामध्ये LGBT समुदाय आहे, सो त्याच्यावरतीच आपल्याला चर्चा करायची आहे. कारण तुमच्या जी पुढची 25ची एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये अशा एडिटोरियलवरती 100% क्वेश्चन राहतात आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही मांडणी करून उत्तरं लिहू शकता. फक्त तुम्हाला ते जे एडिटोरियल आहे ते एडिटोरियल समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण ते एडिटोरियल वाचत असतो, प्रिलियमसाठी तिथून तुम्हाला काय येणार आहे, मुख्य परीक्षेसाठी काय येणार आहे, तुमचे इंडियन पॉलिटीमधले कोणते आर्टिकल्स तिथं कोरिलेट करतात, सिलेबसचा कोणता भाग तिथं कोरिलेट करतो, हे तुम्हाला माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबसची एक कॉपी जी असते ना, प्रिंट काढलेली, ती कायम तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. होतं काय, तुम्ही जेव्हा पेपर वाचता, उदाहरणार्थ तुम्ही द हिंदू वाचताय, तुम्ही लोकसत्ता वाचताय किंवा तुम्ही सकाळ वाचताय, त्याच्यामध्ये संपादकीय खूप छान असतात. असं नाही की फक्त द हिंदू, तुमचं ते काय म्हणतात त्याला, बिझनेस स्टँडर्ड असेल, लाईव्ह मिट असेल, जे काही न्यूजपेपर असतील, सगळीकडे संपादकीय येतात.
पण तुमच्या डोक्यामध्ये जर तुमचा सिलेबस क्लिअर नसेल तर तुम्हाला नाही कळणार की हा हे पेपर सेकंडमध्ये ना या विषयाशी कोरिलेट करतं, बरोबर. तर सांगण्याचा उद्देश काय, सिलेबस आधी तोंडपाठ करून घ्या, तर तुम्हाला न्यूजपेपर वाचताना काय महत्त्वाचं नाही हे कळून जाईल. ठीक आहे, ओके. तर सेम सेक्स मॅरेज LGBT समुदायाबद्दल सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे, त्याच्याबद्दलच आपण आज इथं बघणार आहोत. हे जे संपादकीय आहे हे संपादकीय किती तारखेला आलेलं आहे बघा, 18 तारखेला हे संपादकीय द हिंदू मध्ये आलेलं होतं. 18 तारखेला द हिंदू मध्ये प्रकाशित झालेला कायदा आणि प्रथा समलिंगी विवाह व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती आधारित आहे. ओके. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे या आर्टिकल मध्ये, तर इथं भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे एससी चे जे निर्णय आहेत ना, एससी चा निर्णय जो आहे, एससी ने जो काही निर्णय दिलेला आहे, जे काही वर्डिक्ट दिलेला आहे, त्याच्यावरती काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे. कारण आपल्याला क्वेश्चन असेच पडतात, बरोबर. चर्चा केलेली आहे आणि जिथं सुप्रीम कोर्टाने समलिंगी व्यक्तींमधील विवाह कायदेशीर करण्यास नकार दिला होता. जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे की समलिंगी व्यक्ती विवाह करू शकत नाही, बरोबर. आणि याच्यावरतीच किंवा या सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन वरतीच इथे काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय की नकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं, पण त्याच्याबद्दल इथे आपल्याला डिस्कशन करायचं आहे. प्रिलियम साठी इथून काय महत्त्वाचं आहे, प्रिलियम साठी कलम 14 रिकॉल करा आर्टिकल्स, मूलभूत हक्क, कलम 15, कलम 21, कलम 21 सगळ्यांनाच माहित असतं, कलम 245, कलम 246, विशेष विवाह कायदा ज्याला आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणतो, नागरी संघ, दत्तक घेण्याचा अधिकार, हे सगळं तुम्हाला प्रिलियम साठी इम्पॉर्टंट आहे. आता विद्यार्थ्यांना वाटत असेल की हे कसं आर्टिकल वगैरे ठीक आहे, पण हे विशेष कायदा वगैरे बघा, सीसॅट तुमचं क्वालिफाईंग झालं, सीसॅट जसं क्वालिफाईंग झालं तसं युपीएससीच्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारायला चालू झालेला आहे. त्याच्यामुळे प्रिलियम साठी हा सेक्शन डेफिनेटली तुम्हाला विचारला जातो. मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जे निकाल असतात महत्त्वाच्या विषयासंबंधी सगळेच निकाल तुम्हाला विचारले जात नाहीत, तर सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि त्याच्या संबंधित जी काही समस्या निर्माण झाली आहे त्याच्यावरती तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. LGBT जो समुदाय आहे त्यांच्या अधिकाराबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यांची आव्हानं काय आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, लिंग न्याय जो म्हणतो ना आपण, तो त्यांना मिळाला पाहिजे, याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे जे एडिटोरियल आहे आपल्याला प्रिलियम साठी उपयोगी पडणार आहे आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. पुढे जाऊया आपण. चला बघा, महत्वाचा मुद्दा की समलिंगी जे लोक आहेत, जो समुदाय आहे, इतर देशामध्ये जे अलाउड आहे ते आपल्या देशामध्ये अलाउड नाहीये. सुप्रीम कोर्टाने दिलाय नकार, कायदेशीर मान्यता सुप्रीम कोर्ट नाही म्हणते, बरोबर, की समलिंगी लोकांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता देण्यास एससीने नकार दिल्यामुळं आपल्या देशामध्ये समलिंगी किंवा क्विअर समुदाय जो म्हणतो ना त्याला खूप मोठा धक्का बसला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. खूप सोपे छोटे पॉइंट्स आहेत, फक्त इथे फॅक्च्युअल डाटा काय राहतो माहिती का, आर्टिकल्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात, याच्याशी रिलेटेड ज्या केसेस झालेल्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. आता असा निकाल दिलाय म्हटल्यानंतर यांचे काही अधिकार आहेत त्यांचं उल्लंघन होते का, बरोबर, याच्या पूर्वी काही निकाल दिलेले आहेत का, मग त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तफावत येते का, बरोबर, किंवा हा जो LGBT समुदाय आहे आता यांनी पुढे काय करायचं, त्यांना काहीतरी पर्याय शोधावे लागतील, बरोबर. तर हेच सगळं आपल्याला इथे चर्चा करायची आहे आणि एक्झाम मध्ये पण जेव्हा तुम्हाला या क्वेश्चन वरती चर्चा करा असा क्वेश्चन येईल ना, तर तुम्हाला हेच सगळं लिहायचं असतं, बरोबर. ओके, पहिला मुद्दा क्लिअर. आता इथे बघा, कायद्यातील प्रगती आणि अलीकडच्या वर्षांमध्ये वैयक्तिक हक्कांचं वाढतं महत्त्व जर तुम्ही लक्षात घेतली तर अपेक्षा काय होती, म्हणजे आत्ताचं जे तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघताय तर इथं आपल्याला काय दिसतंय की कायद्यामध्ये प्रगती झालेली दिसते, बरोबर. वैयक्तिक हक्क जे आहेत तर त्या वैयक्तिक हक्कामध्ये किंवा वैयक्तिक हक्क वाढलेले आहेत. ह्या दोन गोष्टी जर लक्षात घेतल्या तर अपेक्षा अशी होती की बाबा सुप्रीम कोर्ट मान्यता देईल, पण सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली का नाही. अपेक्षा अशी होती की 5 न्यायाधीश, हे जे 5 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं, किती न्यायाधीशांचं होतं लक्षात ठेवा, 5 न्यायाधीशांचं, तर
तर या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने विशेष विवाह कायदा रद्द करेल आणि जो 2 लोकांना लग्न करण्यास परवानगी देतो, म्हणजे 2 लोक म्हणजे समलिंगी नाही विरुद्ध लिंगी, बरोबर, तर रद्द होईल अशी अपेक्षा होती, पण असं काही झालेलं नाही. तर इथं खूप मोठा धक्का बसलेला आहे या समुदायाला. लक्षात ठेवा, लिंग तटस्थ व्याख्या जेणेकरून समलैंगिक लोकांना देखील त्यांच्या कक्षेत आणता येईल अशी पण अपेक्षा होती की याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट चेंजेस करेल आणि जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल. ठीक आहे, ओके. कालांतराने गोपनीयता असेल, सन्मान असेल, वैवाहिक निवडीचे अधिकार समाविष्ट करण्यासाठी घटनेच्या कलम 21 ची व्याप्ती आठवा. कलम 21 मध्ये काय काय इन्क्लूड आहेत आपल्याला इंडियन पॉलिटीच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. यमराज श्रीकांत सरांचं पुस्तक किंवा आपले इतर जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने काय केले, त्या विवाहांना किंवा नागरी युनियनला परवानगी देण्यासाठी आवश्यक अतिरिक्त पावले उचलण्यापासून परावृत्त केले. बघा, आर्टिकल 21 मध्ये किंवा आर्टिकल 21 ची व्याप्ती जरी वाढवली तरी यांना मात्र परावृत्त केले. लक्षात आलं, बरोबर. म्हणूनच या समुदायाला फार मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं हे जे डिसिजन आहे ना, हे डिसिजन यांना मान्य नाही. ओके, क्लिअर. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. जस्ट एक मिनिट थांबा. चला, तर सुप्रीम कोर्टाचा हा जो डिसिजन आहे ना, हा डिसिजन यांना मान्य नाही. ऑब्विसली मान्य नसणार ते, कारण एवढ्या सगळ्या हक्कांचं त्यांच्या उल्लंघन होत आहे. तर सुप्रीम कोर्टाने दिलेली प्रमुख टिप्पणी काय आहे बघा. आता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाने काय टिप्पणी दिली. ओके, पहिला पॉइंट आहे कायदा बनवण्यासाठी जबाबदारी विधिमंडळावर आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणते बघा, कायदा बनवा पण त्याची जबाबदारी कोणावरती आहे, विधिमंडळावरती आहे. ही आहे त्यांची पहिली टिप्पणी. ठीक आहे, न्यायालयाने म्हटलं की SMA म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट जो आहे ना 1954 च्या कक्षेत समलैंगिक लोकांना समाविष्ट करण्यासाठी विशेष विवाह कायदा 1954 रद्द करू शकत नाही किंवा त्याचा अर्थ लावू शकत नाही. ठीक आहे, ओके. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, याच्या संदर्भात कायदा बनवण्याची जबाबदारी पूर्णपणे संसद आणि राज्याच्या विधिमंडळावरती आहे. खूप महत्त्वाचे आणि खूप चांगले मुद्दे आहेत बघा. सुप्रीम कोर्टाने ही सगळी जबाबदारी विधिमंडळावरती टाकली, बरोबर. कायदा रद्द करायचा आहे, कायद्याचा अर्थ लावायचा आहे किंवा काय करायचंय ते संसद आणि विधिमंडळ ठरवेल. या निकालात काय म्हटलेलं आहे बघा की कोणत्याही केंद्रीय कायद्याच्या अनुपस्थितीमध्ये जर एखादा सेंटरचा कायदा अनुपस्थित असेल तर राज्य विधान मंडळे समलैंगिक विवाह ओळखण्यासाठी त्यांचे नियमन करण्यासाठी स्वतःचे कायदे करू शकतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं जर सेंट्रलचा कोणता कायदा नसेल तर राज्य विधिमंडळ त्यांच्या राज्यासाठी कायदे करू शकतात. पण आपल्याला माहित आहे की जेव्हा सेंट्रलचा कायदा बनतो तेव्हा राज्यांचे कायदे रद्द होतात, बरोबर. कारण सेंट्रलचा कायदा उच्च असतो राज्यांच्या कायद्यापेक्षा. हे आपण इंडियन पॉलिटीमध्ये शिकलोय, बरोबर. भारतीय संविधान अनुच्छेद 245 आणि 246 अंतर्गत संसद आणि राज्य विधानमंडळ या दोघांना विवाह नियमन करण्याचा अधिकार देतं. बघा, आता सुप्रीम कोर्टाने हे जे वर्डिक्ट दिलेलं आहे, कोणतं रिझन आहे की सुप्रीम कोर्टाने ही जबाबदारी संसदेवरती टाकली, विधिमंडळावरती टाकली? कारण का हे जे आर्टिकल आहेत ना आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधले, आर्टिकल 245, आर्टिकल 246, हे आर्टिकल्स विवाह नियमन करण्याचा अधिकार देतं किंवा आपलं भारतीय संविधान अधिकार देतं, बरोबर. ज्याच्यामध्ये हे दोन आर्टिकल इन्क्लूड आहेत. हे मुद्दे तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये आले पाहिजेत, तर कुठे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पे होतात. बाकी सगळा फपट पसारा लिहिण्यात काही अर्थ नाहीये. आर्टिकल्स आले पाहिजेत, महत्वाचे कायदे महत्वाचे वर्डिक्ट आले पाहिजे, त्याच्यापूर्वी दिलेले महत्वाचे निकाल आले पाहिजेत, तर कुठे आपल्याला इथं मार्क मिळतात. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, राज्य विविध धोरण परिणामांपैकी निवडू शकतं. ते सर्व विवाह कौटुंबिक संबंधित कायदे लिंग तटस्थ बनवू शकतात. समलिंगी समुदायाला विवाह करण्याची संधी देण्यासाठी लिंग तटस्थ ही जी शब्दावली आहे ना किंवा विशेष विवाह कायदा यांच्यामध्ये काही उपाय करू शकतात, काहीतरी डिसिजन घेऊ शकतात. ठीक आहे, ओके. नागरी संघटना तयार, आता हे जे विधिमंडळ आहे ना, नागरी संघटना तयार करण्यासाठी कायदा पास पण करू शकतात.
इतर विविध पर्यायासह घरगुती भागीदारी संदर्भात कायदा प्रस्तावित पण करू शकतात. म्हणजे राज्य विधिमंडळ या बाबतीत काय काय करू शकतं ते इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. स्वाभिमान विवाह किंवा सुया मरी या थाई, लक्षात ठेवा बरं का, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. याला मी करते IMP. स्वाभिमान विवाह किंवा सुया मरिया थाई, हे नाव थोडंसं डिफिकल्ट आहे पण लक्षात ठेवा. विवाहाला परवानगी देण्यासाठी तमिळनाडूनं याच्या पूर्वीच काय केलेलं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तमिळनाडूनं याच्या पूर्वीच 1968 मध्ये हिंदू विवाह कायद्यामध्ये सुधारणा केली होती. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जी जबाबदारी राज्यावरती टाकलेली आहे, ऑलरेडी एका राज्याने हे केलेलं आहे. लक्षात आलं. बरोबर. तर हे एक्झाम्पल तुम्ही डेफिनेटली लिहिलंच पाहिजे आन्सर रायटिंग मध्ये जर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आला तर. ठीक आहे. चला, सिव्हिल युनियन बनवण्याचा अधिकार. सुप्रीम कोर्टाने आपण काय बघतोय, सुप्रीम कोर्टाने जी काही टिप्पणी दिलेली आहे ते आपण बघतोय. सिव्हिल युनियन बनवण्याचा अधिकार. खंडपीठाचे अल्पसंख्याकांचे मत काय होतं की राज्याने क्विअर युनियनला मान्यता दिली पाहिजे. बरोबर. म्हणजे विवाह स्वरूपात नाही द्या तुम्ही, पण मान्यता दिली पाहिजे. विवाह स्वरूपात नाही पण दिली पाहिजे. ठीक आहे. युनियन मध्ये सामील होण्याचा अधिकार लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर प्रतिबंधित केला जाऊ शकत नाही. हे आर्टिकल 15चं उल्लंघन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून इथं आर्टिकल रिकॉल करायचे असतात. लक्षात आलं. विवाह महत्वाचा आहे कारण का, आता हे सगळं ठीक आहे पण विवाह महत्वाचा आहे कारण त्याच्याशी संबंधित अनेक अधिकार आपण बघतो की विवाह का महत्वाचा आहे. आपण जे संस्कार म्हणतो, बरोबर, विवाह हा एक संस्कार आहे, का महत्वाचा आहे, समाजामध्ये मान्यता मिळते म्हणजे काय असेल ते असेल. तर विवाह महत्वाचा आहे कारण त्याच्याशी संबंधित अनेक अधिकार जोडून येतात आणि समलिंगी जोडप्यांना या अधिकारांचा उपभोग घेता येणार नाही ना जर विवाहाचा अधिकारच नाही मिळाला तर. लक्षात आलं. याच्यासाठी राज्याने अशा संबंधांना मान्यता देणं गरजेचं आहे जेणेकरून या लोकांना पण पुढचे सगळे अधिकार मिळाले पाहिजे. ओके. आय होप क्लिअर असेल. इतकं काही अवघड नाही, एडिटोरियल सोपं आहे. पण खंडपीठाच्या बहुमतात बघा, अल्पमत होतं की असं मिळालं पाहिजे बाबा त्यांना, पण बहुमत काय म्हणतं की अशा युनियनशी संबंधित विविध अधिकारांना मान्यता देण्यास सरकार बांधील नाही. लक्षात घ्या. बहुमत महत्वाचं असतं, अल्पमत महत्वाचं नसतं. पुढचा मुद्दा बघा, ट्रान्सजेंडर व्यक्तींचे हक्क. बघा, खंडपीठानं बहुसंख्य मतानं काय पुष्टी केली की ट्रान्सजेंडर व्यक्तींना कायदेशीर चौकटीमध्ये लग्न करण्याचा अधिकार आहे का, आहे, हे आपल्याला पण माहिती आहे. बरोबर. या निर्णयावर जोर देण्यात आला की लिंग ओळख लैंगिक अभिमुखतेपासून वेगळी आहे आणि ठळकपणे ती म्हणजे काय म्हणतात त्याला हायलाइट केलेली आहे की ट्रान्सजेंडर लोक विषमलिंगी लोकांप्रमाणेच त्या संबंधामध्ये असू शकतात म्हणून यांना परमिशन आहे. बरोबर. त्याच्यामुळे अशा विवाहांची विवाह कायद्या अंतर्गत कायदेशीर नोंदणी करता येते. ट्रान्सजेंडर, बरोबर, भिन्नलिंगी येतात म्हणून सोप्या भाषेमध्ये. आता याच्या व्यतिरिक्त हे मान्य केलेलं आहे की इंटरसेक्स व्यक्ती जे पुरुष किंवा महिला म्हणून ओळखतात त्यांना सुद्धा हा अधिकार आहे. बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग सुप्रीम कोर्टाने इथं तुम्हाला एक काय म्हणतात त्याला एक केस लक्षात ठेवावी लागते. अरुण कुमार विरुद्ध नोंदणी महानिरीक्षक 2019 मद्रास उच्च न्यायालय इथे या निर्णयाची पुष्टी केली आहे जिथं हिंदू पुरुष आणि ट्रान्सजेंडर स्त्री यांच्यातील विवाहाला वैध संघ घोषित करण्यात आलेले आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ओके. चल पुढे जाऊया आपण. आय होप तुम्हाला हे समजलं असेल पण असे मुद्दे जे आहेत ना आन्सर रायटिंग मध्ये आले पाहिजे. नेक्स्ट बघा, दत्तक घेण्याचा अधिकार. विशेष टिप्पणी काय म्हणते सुप्रीम कोर्ट. बघा, बहुसंख्य खंडपीठाने समलिंगी जोडप्यांना बघा लग्न करणं का महत्वाचं आहे, हा अधिकार का एवढा महत्वाचा आहे, मूल, बरोबर, पण यांना दत्तक मूल घेण्याचा पण अधिकार नाहीये. की बहुसंख्य खंडपीठाने समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्यास प्रतिबंधित करणाऱ्या केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण नियमांना नकार दिला. ठीक आहे. काळा म्हणतो आपण याला. पॉइंट लक्षात ठेवा. हे नियम भेदभाव करणारे आहेत आणि कलम 14चं उल्लंघन करतात. हे जरी मान्य केलं असलं तरी खंडपीठाच्या बहुसंख्य मतांनी काय सांगितलं की समलिंगी जोडप्यांच्या दत्तक अधिकारांना समर्थन दिलं नाही. लक्षात घ्या. जरी ते कलम 14चं उल्लंघन करत असलं तरी सुद्धा, कारण स्थिर घरांच्या फायद्यासाठी म्हणजे दत्तक घेण्यासाठी यांचं लाईफ स्टेबल असणं फार महत्वाचं असतं. बरोबर.
मुलाची जबाबदारी तुम्ही घेताय, एक मूल तुम्ही दत्तक घेताय, तर त्याला एक स्टेबल वातावरण मिळणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याचा इथं प्रॉब्लेम इथं नोट केलेला आहे. पात्रता आणि हक्क बघा, रेशन कार्ड, संयुक्त बँक खाती, पेन्शन यांच्यासारख्या क्षेत्रामध्ये समलिंगी जोडप्यांना समान अधिकारांची गरज न्यायालयाने मान्य केली, लक्षात ठेवा. पण हे विषय कोणत्या शाखेने हाताळावेत हे कोण बघणार? हे बघणार न्याय व्यवस्था, विधिमंडळ. त्याच्यामध्ये कन्फ्युजन, न्याय व्यवस्था बघणार की विधिमंडळ बघणार? कार्यकारी मंडळाचे मतभेद, बरोबर, याच्यामध्ये मतभेद आहे की राईट्स तुम्ही द्या, पण यांचे राईट्स जे आहेत हे कोण पुढे सगळे सुरळीत चालवणार? न्याय व्यवस्था चालवणार का विधिमंडळ चालवणार? ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. जन्मजात कौटुंबिक हिंसाचार आणि संरक्षणाबाबत. जी समलिंगी लोक असतात म्हणजे कम्प्लिटली डिफरंटच म्हणतो आपण, तर यांना सुरुवातीपासूनच कुटुंबाकडून हिंसाचाराचा स्थापना करावा लागतो. नातेसंबंध संपवण्यासाठी ओलीस ठेवलं जातं. LGBT कडून व्यक्तींची कुटुंबे, पोलीस कर्मचारी अशा हिंसाचारामध्ये प्रमुख एजंट आहेत असं या निकालामध्ये नमूद केलेलं आहे. आणि समलिंगिक व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाकडे परत जाण्यास भाग पाडू नये, कारण तिथं त्यांच्यावरती होतो अत्याचार, बरोबर. असे पोलीस विभागांना निर्देश दिले की त्यांना जबरदस्ती करू नका त्यांच्या घरी जावं म्हणून, बरोबर. उच्च न्यायालयाच्या मागील काही आदेशांनी समलिंगी जोडप्यांना लिव्हिंगची मान्यता दिली आहे. तुम्हाला आठवत पण असेल, वैधता मान्य केली आहे. का माहिती का? त्यांना त्यांच्या हिंसाचारापासून संरक्षण प्रदान करण्यासाठी. ठीक आहे, ओके. जगायचा अधिकार आहे की नाही, बरोबर. अंबुली रॉय विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ऋतुपूर्णा बोरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये कुटुंब निवडण्याच्या अधिकाराच्या बाजूने युक्तिवाद केला होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याच्याशी संबंधित लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट बघा, लिंग आणि भेदभाव याच्यावरती सुप्रीम कोर्टाने काय टिप्पणी केली? समलैंगिक संबंध अनैसर्गिक किंवा भारतीय परंपरेच्या विरोधात असल्याचा सरकारचा युक्तिवाद निकालांनी नाकारलेला आहे. भारतात समलैंगिक प्रेम प्रदीर्घ काळापासून अस्तित्वात आहे आणि सामाजिक स्वीकार्यतेसाठी समलैंगिक संबंधांची घटनात्मक वैधता कमकुवत करता येणार नाही, हे पण मान्य केले. बघा, सुप्रीम कोर्टाने खूप काही गोष्टी मान्य केल्या. तुम्हाला असं वाटत असेल मग हा रिझल्ट जो आहे हा विरोधात का दिला? रिझल्ट विरोधात दिलेला नाहीये, याच्याबद्दलची सगळी जबाबदारी विधिमंडळ आणि संसदेवर टाकलेली आहे. लक्षात येते तुमच्या, बरोबर. तर हा मुद्दा इथे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर निर्णयाशी संबंधित प्रमुख मूलभूत अधिकारांचं उल्लंघन, हा महत्वाचा पार्ट आहे बघा, की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोणत्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर बघा, एससीच्या पूर्वीचे जे निकाल आहेत ना, ते जर तुम्ही चिन्हांकित केले तर हा निर्णय मूलभूत अधिकारांच्या विरोधात तुम्हाला दिसून येतो, ऑब्विसली दिसून येतो, बरोबर. याच्यामध्ये समानता, प्रतिष्ठा, स्वायत्तेचे अधिकार समाविष्ट आहे, जे पूर्वी मूलभूत अधिकार म्हणून मानले गेले. लता सिंग विरुद्ध यूपी राज्य, हे सगळे जे प्रकरण आहे ते आम्ही नंबरिंग करते, तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन. सबिन जहा विरुद्ध अशोकवन 2 नंबर. शक्ती वाहिनी विरुद्ध कोणतं प्रकरण या समुदायाशी रिझल्टशी संबंधित आहे असं समथिंग क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर. चंद्रांगी विरुद्ध कर्नाटक राज्य, इथं न्यायालयाने काय निर्णय दिला होता? जीवनसाथी निवडणे हा कलम 21 चा भाग आहे. कलम 21 ची व्याप्ती इथं नाकारलेली दिसते, बरोबर. म्हणजे मूलभूत अधिकारच झाला ना, कलम 21 मूलभूत अधिकार आहे. मग जीवनसाथी निवडणे हा जर 21 चा भाग असेल तर ह्यांचा हा मूलभूत अधिकार झाला की नाही, आणि त्याचं उल्लंघन झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके. बघा, अनुभवजन्य वास्तवाकडे दुर्लक्ष करणे, व्यक्तींचं LGBT व्यक्तींचे वास्तविक जीवनातले जर अनुभव विचारात घेतले, निर्णय यशस्वी दिसतो, अयशस्वी दिसतो, बरोबर. जिथं त्यांना अनेकदा त्यांच्या लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग ओळखीमुळे समाजामध्ये भेदभाव, हिंसा, कलंक यासारख्या गोष्टीला समोर जावं लागते. आणि इथं जर आपली न्याय व्यवस्थाच त्यांना सिक्युअर करत नसेल, त्यांना संरक्षण देत नसेल, तर मग त्यांनी कोणाकडून अपेक्षा करायची, बरोबर. क्वेश्चन मार्क आहे की नाही, खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. संवैधानिक नैतिकतेचं उल्लंघन, जे समीक्षक आहेत ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं समीक्षण केलेलं आहे ते काय म्हणतात की हा निर्णय घटनात्मक नैतिकतेच्या तत्वाला कमजोर करतो. ओके, त्यांचं मत आहे की राज्याने अल्पसंख्याक गटावर बहुसंख्य विचार लादण्याऐवजी आपल्या नागरिकांच्या विविधतेचा, बकुलतेचा आदर केला पाहिजे. भारत हा
विविधतेने नटलेला देश आहे असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर. चला, समीक्षक काय म्हणतात ते आपण बघितलं. कायदेशीर लाभापासून वंचित राहतात या निकालामुळे हा जो निर्णय आहे ना, मग त्यांना वारसा हक्क, दत्तक घेणं, विमा, पेन्शन सगळंच म्हणजे सामाजिक आणि कायदेशीर फायदे त्यांना मिळतच नाही. बरोबर, जर विवाहच नाही करू शकले तर. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नसल्यामुळे हे जोडपे सामान्यतः भिन्नलिंगी जोडप्यांना मिळवणाऱ्या हक्काने जे त्यांना जे राईट्स मिळतात ते यांना मिळू शकत नाही. बरोबर. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. मानवाधिकार मानक काय सांगतात? हा निर्णय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मानकांच्या आणि मानदंडांच्या विरुद्ध आहे. आंतरराष्ट्रीय मानके सगळ्या व्यक्तींची लैंगिक प्रवृत्ती किंवा लिंग ओळख विचारात न घेता विवाह करण्याचा आणि कुटुंब स्थापन करण्याचा अधिकार जपतात आणि या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर हा निर्णय चुकीचा दिसतो. बरोबर, हे मुद्दे लिहिता आले पाहिजे. एलजीबीटी समुदाय, आता बघा, आता हे सगळं झालं, ठीक आहे, जे काय असेल ते असेल, एससीला निर्णय तर दिलाय. आता यांच्या समोर काय ऑप्शन आहे? एकच मिनिट थांबा. यांच्या समोर ऑप्शन काय आहेत बघा, ठीक आहे. आता ह्यांचे जे ऑप्शन असतील आणि पुढचा जो ह्यांचा मुद्दा आहे की बाबा याच्यावरती सोल्युशन, जे ऑप्शन सोल्युशन आणि आपण काय म्हणू शकतो निष्कर्ष, आणि जो क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल तो आपण सेकंड पार्ट मध्ये बघूया. या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. पर्याय जे आहेत ते आपण सेकंड सेशन मध्ये डिस्कस करूया. ओके.